अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही, हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण करा देहभान विसरून, तो हळुवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी माऊली सांगतात, जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारे तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधीही तुम्ही वाया घालू नका. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणानेच मिळतात. तू कोणाला फसवू नको, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. माऊली आपल्याला सांगतात, वेळेला महत्त्व दे तू, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ देऊ नका. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंतांच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मन अंतरात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते आणि मन तळमळ ही आपोआप जाते. स्वामींचं नाव मुखात असले की कितीही मोठी संकट आली तर त्यांच्यावर मात होतेच. हीच स्वामी नामांची ताकद आहे. तर कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. प्रार्थना सुरू केल्यावर कधी कधी त्रास जास्तच का वाढतो? माऊली म्हणतात, तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग तू, मी एका क्षणात दूर करेन. हा माझा शब्द आहे. कारण तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार या डोक्यावरचा हात. रुद्राक्ष असो किंवा माणूस, खूप अवघड असतं एकमुखी भेटणं. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचा उबदार पांघरून माझ्यावर घाला. अभिमान. पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबवतो, तसा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा. कारण इतर काम क्रोधाआदी विषय तुम्हाला बुडविणारे आहेत. एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तारून नेणारा आहे. आत्ता नाही तर मग पुन्हा कधीच नाही. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा असतो. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, निस्सीम श्रद्धा आणि भक्तीच असते. ना वयाचे बंधन ना नात्यांचे जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई हे निस्वार्थ दान. माऊली म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इथूनची साधिला. माऊलीशी शरण जावे, निष्ठपणे नाम गावे. सकळ शास्त्रांचा विचार, अति इतुकांची निर्धार. आठव पुराणी सिद्धांत, स्वामी म्हणे तोच होता. जसे नदी पूर्वेला वाहिली काय किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी माझ्या अशा सागरालाच येऊन मिळतात. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे जास्त महत्त्वाचे आहे. जसे चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात. सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याचप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट जे ज्याच्या जवळ आहेत तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कधी पिठापुरी तर कधी कुरवपुरी, कधी गिरणारी तर कधी गांगणापुरी. गुप्त संचार तुमचा या मस्त भूतलावरी. माऊली म्हणतात, काही मिळत नाही या जगात मेहनतीशिवाय. आपली स्वतःची सावलीही मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. म्हणून तुम्ही चांगले कर्म हे केलेच पाहिजे. एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असेल तर फक्त त्यांच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्यांच्या मनाच्या संपर्कात राहा. कारण काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते, पण मनातील संपर्कातून कधीच नाही. स्वामी सांगतात, सुख आहे सगळ्यांजवळ, पण ते अनुभवायला वेळ नाही. इतरांकडे सोडा, पण स्वतःकडे बघायला वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही. सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये सेव्ह आहेत, पण शब्द बोलायलाच आपल्याकडे वेळ नाही. दुनियाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तीशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही. जग जिंकण्यासाठी ॲटिट्यूड दाखवला तर तुम्ही कोणी विचारणार सुद्धा नाही. पण एका छोटीची स्माईल देऊन बघा, आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार देखील नाही. माऊली सांगतात, जसे सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी. आपली नाती या वाऱ्यासारखी असावी. जरी दिसत नसली तरी त्यात मायेची ऊब असावी. स्वामी आणि एका भक्ताची नाती अशीच असावी. शब्दात ती वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी. कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी आणि विश्वाची साथ सदैव आपल्या नात्याचीच असावी. दाटले ढग सहज मोकळे होऊ शकतात, पण दाटलेले मन सहजही मोकळे होत नाहीत. प्रत्येक गोष्टीची नकल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नकल करता येत नाही बरं का. ती कमवावी व मिळवावीच लागते. वाटतात तितके सोपे नसतात. कर्तव्याच्या वाटा बरं का. कोणाच्या तरी सुखासाठी थांबावंच लागतं आपल्याला. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावंच लागतं आपल्याला. गैरसमज नको म्हणून जगायला हसून दाखवावे लागतेच हे आपल्याला. ओल्या पापण्यांच्या आड असलेले पाणी ओढ्याला जाऊन पुसावंच लागतं आपल्याला. दुःखाशिवाय जसं सुख नाही, निराशेशिवाय जशी आशा नाही, अपयशाशिवाय जसं यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही. माऊली हे आपल्याला सतत सांगत असतात. कधी कोणाच्या शोधात नका निघू, कारण लोक हरवत नाहीत, बदलून जातात. ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी करून हे पाणी येतं ती लोक कमजोर नाहीत तर चांगल्या मनाची असतात. संगत तुम्ही अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. माऊली सांगतात, 100 वर्षे जिवंत राहण्यासाठी 100 वर्षे जगणं गरजेचं नाही. काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्षे लक्षात ठेवतील. अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कोणाला सांगायची नाही. हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. तर कोणी आपली टिंगल होईल म्हणून किंवा आपली अंधश्रद्धाळू किंवा मागासलेली अशी ओळख होईल म्हणून सांगत नाही. पण असे नसते. तुम्हाला जर अनुभव येतात ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवा. हजारातून एक जरी तुमच्याजवळ भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला खूप मोठं पुण्य मिळेल. व्यसनाकडे वळविणारे खूप मिळतील, पण फक्त भक्ती मार्गाला वळवणारे खूप कमी मिळतात. तुम्ही त्यांच्यातले व्हा असे स्वामी माऊली आपल्याला आव्हान करतात. नेतृत्व कर्तव्य उसने मिळत नाही, ते स्वतः निर्माण हे आपल्याला करावेच लागते. माऊली सांगतात, हळू बोला तुम्हाला शांती मिळेल. स्वामी सांगतात, परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं. आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच आपण विसरायचं नसतं.
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष पाठीशी असतात ते म्हणजे आपले स्वामी. प्रात्यक्षिक जरी दिसत नाहीत तरी अप्रत्यक्षपणे ते आपल्या सोबतच असतात ते म्हणजे आपले स्वामीच. कितीही खचलास तरी पुन्हा नव्याने सुरुवात कर. हार मानू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशीच आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थिती असतात स्वामी आपल्या पाठीशीच ठाम. लोकांचं काय, ग्रह नक्षत्र जरी वाकड्यात गेले तरी काही वाकडं करू शकणार नाहीत, कारण माझ्या पाठी स्वामी शक्ती ही नेहमीच आहे. जसं विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ना ती गोष्ट खोटी आहे असं मानणं देखील आपलं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवांचा प्रांत सुरू होतो. स्वामी नेहमीच म्हणतात, जो माणूस स्वतःला परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात ती क्षमता असते. तुझ्या कामात दडपण येत असेल आणि तुला हे जाणवले असेल तर शांत राहा. तुझ्या श्वासावर लक्ष दे. आशेने तू तुझ्या मूळ शुद्ध शब्दरूपात तू नेहमीच येशील. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेव, नियतीचा फेरा हा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हा हिशोब होतोच. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशी कर्मामुळे माणसाची देखील किंमत वाढत असते. आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळण येईल तसं वळावंच लागतं. संघर्ष म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळालेली एक संधीच असते. तर असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.